ज्यांचं आजचं वय हे 54-55 वर्ष आहे, अशा मित्रमैत्रिणींसाठी मी बालपणातील कविता हे सदर सुरू करत आहे. आणि यामध्ये आपल्या बालपणातील कविता 1980च्या दशकामध्ये जे मित्रमैत्रिणी हे इयत्ता 4थीमध्ये होते त्यांच्यासाठी ही मी कविता सादर करतो आहे. यामध्ये कवीने गोव्याचं वर्णन खूप अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि मी इयत्ता 4थीमध्ये असताना मला संतीवर गुरुजी होते आणि त्यांनी मला ही कविता खूप अतिशय सुंदर पद्धतीने शिकवली होती, जी मला आजपर्यंत आठवणीत आहे. आणि मी जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यावेळेस शिकलो आहे आणि त्यामध्ये मला माझ्या गुरुजींनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर कविता अशी आहे की ज्याच्यामध्ये गोव्याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे, कोकणाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचा आपण आनंद घ्यावा. कविता जी आहे, निळ्या खाडीच्या काठाला, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं, जगात मी मिरवितो त्याची लावून या नावं. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नावं. पूल ओलांडिता पुढे, पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा, घरी आणील सरळ जरा जरी दिसला वाकडा, पहा तेथून खालती, पहा तेथून खालती साळ वाकते सोन्यात, पहा तेथून खालती साळ वाकते सोन्यात, गर्दमध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड, गर्दमध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड, असो झाडी किंवा वाडी, असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे, गर्दमध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड, असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं, माझा हिरवाचं गावं. मित्रांनो, 1980च्या दशकामध्ये आपण ही कविता शिकलेलो आहे आणि ज्यांचं आजचं वय आहे 54-55 वर्ष, ते माझे मित्रमैत्रिणी यामध्ये सहभागी होतील अशी मी आशा करतो. आणि अशाच मी काही कविता जी बालपणातल्या आहेत, इयत्ता 4थी ते इयत्ता 10वीपर्यंतच्या कविता मी आपणास ऐकवणार आहे. आणि आपण माझे चॅनल हे जे आहे राजेश कथले @राजेश कथले 1 याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण याचा आनंद घेऊया. थँक्यू.